ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असं ब्रीदवाक्य म्हणत या ठिकाणी ठाण्यात तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा आता मॅरेथॉन जे आहे ते उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठाण्यातील ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर मुख्यालयाच्या बाहेर या ठिकाणी सर्व धावपटू जमणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत अनेक मंत्री महोदय या ठिकाणी मान्यवर उपस्थित असणार आहे। पाहिलं तर अनेक वेळा या ठिकाणी मॅरेथॉन आपल्याला पाहायला मिळत होती। 31 वर्षाच्या नंतर तब्बल 6 वर्षानंतर पुन्हा एकदा आता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे। 21 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल, तर ज्येष्ठांसाठी देखील या मॅरेथॉनमध्ये ऑनलाईन जे आहे ते या ठिकाणी त्यांनी नोंदणी केलेली आहे। अनेक शाळा देखील या विद्यार्थी या मॅरेथॉनमध्ये धावणार आहे। तसेच अनेक कलाकार देखील या मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठाण्यातील सर्वच रस्ते जे आहेत ते मॅरेथॉनसाठी सुसज्ज करण्यात आलेले आहे। पाहायला गेलं तर 21 किलोमीटरसाठी आणि 10 किलोमीटरसाठी असे चांगल्या स्वरूपाचे बक्षीसं देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे नक्कीच उद्याचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसणार आहे। या पहाटे सकाळी या ठिकाणी मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे, त्यासाठी पूर्ण जय्यत तयारी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सर्व मान्यवर या मंचावरती असणार आहे आणि धावपटूंना या ठिकाणी हिरवा कंदील दाखवून या ठिकाणी मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे। 6 वर्षाच्या नंतर मॅरेथॉन येणार आले असल्याने मोठा उत्साहाचं वातावरण शाळकरी विद्यार्थी आणि ठाणेकरांमध्ये असणार आहे। त्यामुळे नक्कीच उद्या या मॅरेथॉनसाठी जास्तीत जास्त धावपटूंनी सहभागी व्हावं असं देखील आवाहन करण्यात आलं होतं। त्यामुळे हजारोच्या संख्येने मोठ्या संख्येने धावपटू या ठाणे शहरामध्ये धावणार आहे। त्यामुळे नक्कीच या मॅरेथॉनचं एक स्वरूप जे आहे ते गेल्या 31 वर्षापासून ठाण्यामध्ये दिसून येत आहे। मात्र गेल्या कोविडचा काळ असेल, या प्रशासन लागल्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेची आता मॅरेथॉन ही झाली नव्हती। मात्र आता तब्बल 6 वर्षाच्या नंतर पुन्हा ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी जाहिराती करत या ठिकाणी जे आहे ते मार्किंग करत या ठिकाणी धावपटू ज्या दिशेने धावणार आहे त्या ठिकाणचं सर्व रस्ते जे सुसज्ज करण्यात आलेले आहेत। त्यामुळे वाहतूक विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अशा प्रकारे सर्वच रस्त्यावरती पूर्ण नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे धावपटूंना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना केलेली आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरातील सर्व खेळाडू हे धावपटू या ठाणे महानगरपालिकेच्या साठी ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी धावणार आहे। त्यामुळे नक्कीच उद्याचा दिवस हा कशाप्रकारे असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TVN मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।